गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बाळे राजश्रीनगर येथे चालू असलेल्या 3 दिवसीय पारायण सोहळ्यामध्ये शिवजयंती दिनी सुदाम फंड व सिंधू फंड यांच्या निवासस्थानी बाल शिवाजी यांचा पाळणा सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी परिसरातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मी श्रद्धा चव्हाण आज बाळेनगरी येथील सुदाम फंड यांनी आयोजित केलेल्या गजानन प्रकट दिनानिमित्त 3 दिवसीय पारायण सोहळ्यामध्ये मी इथे उपस्थित आहे। आज शिवजयंतीचे औचित्य साधून इथे शिवजन्म सोहळाही पार पडण्यात आला। खरं तर गजानन महाराज आणि शिवाजी महाराजांचं जर साम्य सांगायचं म्हटलं तर हे लोककल्याण आणि परोपकार इतक्या ह्याच्यावरच म्हणजे मेन ह्यांचे मूलभूत आहे। गजानन महाराज हे आध्यात्मिक मार्गाने समाजाला वर आणत होते, तर तिथेच शिवाजी महाराज हे आपल्या तलवारीचा यूज करून नेहमी त्याला ढाल बनवून त्यांनी गनिमी कावा करून त्यांनी धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी नेहमी लढा दिलाय। आपणही त्यांचे जे काही गुण आहेत चांगले ते आपण आत्मसात करूया आणि इतकंच बोलून मी म्हणते गणगणात बोलते। जय शिवराय। जय शिवराय, जय गजानन। श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त 3 दिवसीय पारायण सोहळा आयोजित केला असून आज शिवजयंतीचे औचित्य साधून आज बाळराजांचा पाळणा सोहळा उत्साहात पार पडला। समस्त महिला उपस्थित होत्या। अतिशय सुंदर असा क्षण पाहण्यास भेटला। त्याबद्दल फंड परिवाराचे खूप खूप आभार। तुमचं आमचं नातं काय। जय जिजाऊ, जय शिवराय।